नमस्कार, मी सतीश धनंजय पाटील, कृषी महाविद्यालय कराड येथील 4th वर्षाचा विद्यार्थी. मी आज तुम्हाला फळबागांवरती बुरशीनाशक बोर्डॅक्स मिक्सचर कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर चला. 2 बकेटमध्ये प्रत्येकी 2.5 लिटर पाणी, 200 ग्रॅम चुना, 200 ग्रॅम कॉपर सल्फेट म्हणजेच मुरचूर, हँड ग्लोव्ज, खुरपी आणि स्टेरिंग रॉड. सर्वप्रथम 200 ग्रॅम चुना 2.5 लिटर स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावी. मिक्स करत असताना त्यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. लाईम पाण्यामध्ये टाकल्यानंतर स्टेरिंग रॉडच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. त्यानंतर 200 ग्रॅम CuSO4 म्हणजेच मुरचूर स्वच्छ पाण्यात मिक्स करून घ्यावे. मुरचूरचे सोल्युशन पण स्टेरिंग रॉडच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्यावे. आता मुरचूरचे सोल्युशन लाईमच्या सोल्युशनमध्ये टाकून मिक्स करून घ्यावे. जर खुरपीवर लाल कलरचे आवरण चढल्यास त्यामध्ये लाईम टाकून pH वाढवावा. लाल कलरचे आवरण हे दर्शवते की सोल्युशनमध्ये फ्री कॉपर आहे, ते पिकासाठी धोकादायक आहे. हे मिक्सचर तयार झाल्यानंतर आपल्याला 1% सोल्युशनची फवारणी घ्यायची आहे. 1% सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम लाईम, 100 ग्रॅम कॉपर सल्फेट आणि 10 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आपल्या मिक्सचरला 1% बनवण्यासाठी त्यामध्ये 15 लिटर पाणी वाढवा आणि नॅपसॅक स्प्रेच्या सहाय्याने फवारणी करून. ते बोर्डॅक्स मिक्सचरचे फायदे. बोर्डॅक्स मिक्सचर हे बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक म्हणून काम करते. रोग नियंत्रणामध्ये हे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आणि विविध प्रकारच्या करपासारख्या बुरशीजन्य रोगांविरुद्ध प्रभावी आहे. ते नैसर्गिक पदार्थापासून बनवले जाते म्हणून ते सामान्यतः सेंद्रिय शेतीमध्ये स्वीकारले जाते. पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते तेव्हा ते विशेषतः उपयुक्त आहे. धन्यवाद.